नमस्कार मैत्रिणींनो, मनीषाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी बनवले आहेत आषाढ स्पेशल तिखट पोळ्या। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। जिरी, लसूण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या हे सर्व एकत्र बारीक करून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ 1 बाउल घेतलं आहे, ज्वारीचं पीठ अर्धा बाउल घेतला आहे आणि बेसन पीठ पाव बाउल घ्यायचं आहे। आता बारीक केलेलं वाटण यामध्ये टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, हळद टाकून घेतली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि थोडासा ओवा असा चोळून टाकून घ्यायचा आहे। हे सर्व मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झालेलं आहे। आता एक उंडा घेऊन त्याची चपाती लाटून घ्यायची आहे। चपाती लाटून झाल्यानंतर एका ग्लासने किंवा वाटीने याच्या पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत। असं प्रेस करून पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे पुऱ्या चिटकणार नाहीत। अशा पद्धतीने पूर्ण पुऱ्या काढून घेऊया। पुऱ्या आपल्या छान निघत आहेत, हे पहा। आणि साईडचं राहिलेलं पीठ काढून घ्यायचं आहे आणि त्याचा उंडा बनवून नंतर पुऱ्या लाटायच्या आहेत। हे पहा, अशा मध्यम साईजच्या पुऱ्या मी लाटून घेतल्या आहेत। तुम्हाला जर पुऱ्या खुसखुशीत आवडत असेल तर मध्यम साईजच्या लाटायच्या। तुम्हाला जर पुऱ्या कुरकुरीत आवडत असतील तर एकदम पातळ पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। तेल गरम झालं आहे, पुऱ्या तळून घेऊयात। तेल गरम झाल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून पुऱ्या छान आलटून पुलटून तळून घ्यायच्या आहेत। ह्या पुऱ्या दहीसोबत खूप चविष्ट लागतात, एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। अजून तुम्ही तिखटपुरी बनवली नसेल तर या पद्धतीने तिखटपुरी बनवून पहा आणि कमेंटमध्ये सांगा कशी बनली तिखटपुरी। अशा पद्धतीने माझ्या ह्या तिखटपुऱ्या बनवून तयार झाल्या आहेत। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद। रेसिपी आवडल्यास मनीषाज किचनला लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका।